2-3 दिवस मध्यंतरी गेले. रामदास पोलिसांचा माणूस नसल्याची किंवा तो कोणी चोर, लफंगा, भोंदू नसल्याची नाथानं आपल्या मित्रांना खात्री दिली होती. त्यांच्या सगळ्या संशयाचं निराकरण झालं होतं. तरीसुद्धा म्हादा वगळता देवळात झोपायला येण्याचं कुणीही धाडस केलेलं नव्हतं. दुधानं तोंड भाजलं नव्हतं तरीसुद्धा ताक फुंकून पिण्याचा बाकीच्यांचा जगावेगळा प्रकार होता. म्हादानं थोडी खंत व्यक्त केली, पण नाथाला मात्र काही एक वाटलं नाही. त्याचं रामदासबरोबर फार सख्य बनलं होतं. तो रामदासचा खास विश्वासू पट्टशिष्य बनला होता. हातावर पाणी पडल्याबरोबर तो झोपण्यासाठी देवळाकडे निघाला. म्हादाची वाट पाहायला थांबला नाही. चावडीपुढं 4-5 जणांचं टोळकं गप्पा मारत बसलं होतं. कांती शेठच्या दुकानापुढच्या ओट्यावर 2-3 बसले होते. दोन्ही जागी त्याला हटकलं, पण तो कोणाच्या कुचाळक्या करण्यासाठी थांबला नाही. रामदासचा सहवास त्याला अमृतासारखा वाटायला लागला होता. श्रद्धेचं रूपांतर निष्ठेत झालेलं होतं. तो रामदासचा हनुमंताप्रमाणे परमभक्त बनलेला होता. त्याला पाहताच रामदासनं किंचित आश्चर्यानं विचारलं, आज एवढ्या लवकर? आणि म्हादा कुठे? तो येईन मागून, त्याची वाट बघायचा कंटाळा येतो म्हणून आलो. त्यानं खुंटीवरची गोधडी ओढली, 2-3दा झटकून अंथरली आणि तिच्यावर बसता क्षणी तो म्हणाला, महाराज, तुम्हाला उद्या सकाळच्याला तात्या साहेबांनी चहा प्याया वाड्याव बोलिवलंय. कोणत्या तात्यांनी? वाड्याव म्हणलो ना मी. विठू तात्यासनी वाडा आहे का? या गावामध्ये एकच वाडा आहे महाराज, शिवराम पाटलांचा. आश्चर्य आहे. त्यांची माझी अद्याप साधी नजर भेटही नाही. तू काय सांगितलंस त्यांना? काय नाही, फकिस्त महाराजांनी सांगतो म्हणलं. आणखीन एक महाराज, उद्या सकाळच्याला नाना पण तुम्हा काही येणार आहेत. नाना? तात्या, नाना, आप्पा, काका यांचा सुकाळ दिसतोय या गावात. कोण हे नाना? महाराज, गाव कसं आहे हे मी तुम्हाला 1 सोडून 2 वेळा सांगितलेलं आहे. ती नंदा माहिती ना तुम्हाला? तिच्या बाला समधी नाना म्हणतात. कशासाठी येणार आहेत ते नाना? आता तुम्हीच तर म्हणला होता ना का नंदाच्या मायला एकदा तरी पागाय जायला पाहिजे म्हणून. नानांना काय काय सांगितलंस? महाराजांनी दावा म्हणलो. महाराजांच्या हाताला लय गुण आहे असं बी म्हणलो. वाटलंच होतं मला. काय चूक झाली का माझ्याकडनं? चुकीबद्दल नाही रे. अरे मी काय डॉक्टर आहे का? तुझ्या बैलाला गुण आला म्हणून आता नंदाच्या आईला सुद्धा गुण येईल असं कसं? महाराज, नाना लय सज्जन आहे ती. काय पण करून शनी नंदाच्या माईला गुण द्या. 2 वरीस झालं नानीनं हातरून धरलंय. त्यांच्या परपंचाची पार राया गेली तुम्हाला सांगतो. नानीला गुण दिला ना तर नाना तुमचा उपकार जलमभर विसरणार नाही ती. रामदासला हसू आलं. नाथानं आपल्याविषयी भलताच ग्रह करून घेतलेला आहे. मग तो उघडपणे म्हणाला, ठीक आहे, तुझा आग्रहच आहे तर आपण नानांच्याही घरी जाऊ. काळेश्वराची इच्छा असेल तर? नाही नाही महाराज, काळेश्वरावर ढकलू नका, तुमची इच्छा म्हणा. रामदास पुन्हा गालात हसला. पाय पसरून त्याने भिंतीला पाठ टेकली आणि मग डोक्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाला, बरं बाबा, नंदाच्या आईला बरं करण्यासाठी मी सगळे प्रयत्न करीन. नाथाला आनंद झाला. मग त्याने विषय बदलला. तो म्हणाला, कुणाक कामाला गेला होता आज? सखुबा काकांच्याकडे. त्यांची बाबळ पाडायची होती. सकाळी ग्याना भेटला होता. काय म्हणला? मजुरी पायी विचारत होता. मी ज्यांच्याकडे काम करतो त्याच्याकडे सकाळ संध्याकाळ जेवतो, हे काय थोडं झालं का? नाही, तरी पण तुम्ही काहीतरी मजुरी घेतली पाहिजे. नाही नाही नाथा, ही गोष्ट माझ्या तत्वात नाही बसत. पण महाराज, एखाद दिवशी तुम्हाला काम मिळालंच नाही म्हणजे उपाशी राहणार का तुम्ही? नाथाचं म्हणणं रास्त होतं. रामदास विचारात पडला. त्याला काही उत्तरच देता नाही आलं. त्याच्या उत्तराची थोडा वेळ वाट बघून नाथा म्हणाला, महाराज, म्हादाच्या आणि माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली. तात्या साहेबांना विचारून ही खोली तुम्हाला राहायला द्यायची. ज्या दिवशी काम नसन त्या दिवशी या खोलीमध्ये तुम्हाला स्वयंपाक करता येईल. तुम्हाला जी भांडी लागतील ना ती आम्ही आणून देऊ. म्हणून म्हणतो तुम्ही काहीतरी मजुरी घेतली पाहिजे.
हे बघ, महादाला येऊ दे, मग ठरवू काय ते. तो काय आलाच की, बेट्याला 100 वर्षाचा आयुष्य दिसते. महादानं अंथरूण घातल्यानंतर पुन्हा विचारविनिमयाला सुरुवात झाली. पटत असूनही रामदास मजुरी घ्यायचा निर्णय घेईना. तेव्हा महादा म्हणाला, मग महाराज, ज्या दिवशी तुम्ही कामावर जाणार नाही त्या दिवशी सकाळी चला माझ्याकडं आणि राथाला नाथाकडं जेवायला जायचं तुम्ही. नाही महादा, काम न करता मी तुमच्याकडे अन्नग्रहण नाही करू शकणार. या पर्यायाला रामदासनं नकार दिला. मग फक्त 1 रुपया नाममात्र मजुरी घ्यायला मी तयार आहे. आणि कोणीने जर काय खुशी काय भाजी दिली, कडधान्य दिलं, तांदूळ दिलं तर ते बी घ्यायचं. मित्र हो, तुमच्या सदिच्छांची जाणीव ठेवीन मी हमेशा. अंथरुणावर अंग टाकायला त्यांना 11 वाजले. अंगावर चादर ओढून रामदासनं डोळे मिटले. तासभर आराधना केल्याशिवाय निद्रादेवी प्रसन्न होणार नव्हती. ज्या वेदनांना सोबतीला घेऊन तो डोंगर गावात आला होता त्याची धार काहीशी बोथट झाली होती आणि त्याचं त्यालाच आश्चर्य वाटत होतं. विचार प्रवाहात अचानक नंदा नजरेपुढे तरळायला लागली. काळेभोर वेधक डोळे, वेदनांनी झाकोळलेला सुंदर चेहरा, आकर्षक शरीरयष्टी. बराच वेळ तो पाहत राहिला. प्रयत्न करूनही नंदा मनावेगळी व्हायला तयार होईना. तिच्याविषयी पाप जरी मनात आलेलं नव्हतं तरीसुद्धा ती त्याला मनापासून आवडली होती. प्रश्न होता प्रारब्धाचा. दुसऱ्या दिवशी कासराभर दिवस वरती आल्यावर नाना आले. रामदासाचं गीता पठण उरकलं होतं. नानांना पाहताच तो हात जोडून स्मितवदनानं म्हणाला, आपण नाना. आवय महाराज, तुम्हाला न्यायला आलोय. रात्री नाथानं तुमचा निरोप सांगितला. तुम्ही आला नसता तर आम्ही येणारच होतो दोघं. महाराज बघा, समद करून शांतकलोय. कशाचा बी उपयोग झाला नाही. बायकोच्या दुखण्यानं पार खचून गेलोय. नाना, देव आपली परीक्षा पाहत असतो, त्याच्यावर हवाला ठेवा. तुमचं पुण्य वाया जाणार नाही. गुण यायचा असला तर वाटेच्या चिमूटभर मातीनं सुद्धा येतो, आपण पाहू. पण देवाच्या मनामध्ये काय आहे ते समजना झाले. अहो, देव कोणाचं वाईट करत नाही. सारी आपल्या बऱ्या वाईट कर्माची फळं असतात. गतजन्मीचं पाप या जन्मीच्या पुण्यानं फेडायचं असतं. त्याची तुमच्याकडनं आता फेड झाली आहे असं समजा आणि पुढे व्हा. नाथा आल्याबरोबर मी निघतो. 15-20 मिनिटांनी नाथाला घेऊन रामदास नानांकडे गेला. नानांनी त्यांना बसण्यासाठी ओसरीत सतरंजी टाकली होती, पण तो सतरंजीवर न बसता आत नानींच्या जवळ जाऊन बसला. नंदा भाकरी थापीत होती. रामदासला पाहून तिची पार तारंबळ उडाली. पिठाचे हात घाईघाईनं धुवून खांद्यावर ढळलेला पदर तिने डोक्यावर घेतला आणि झटकन पाण्याचा तांब्या देण्यासाठी उठली. नानी उठून बसता. रामदासनं नानींच्या कपाळावरती अत्यंत आदरानं हात ठेवून विचारलं, नाही बाबा, चक्कर येते. जीभ दाखवा. तोंडाला चवच नाही बघ. काय पण खावत नाही. चहाच्या पाने होय. असं नानींनी कणत कणत म्हणत जीभ दाखवली. नानी, बळद 4 घास खायचे असतात. खाणं तुटल्यामुळे अशक्तपणा आलाय आणि अशक्तपणामुळे चक्कर येते. बाकी काही नाही. उठा बरं, उठा उठा, मी आहे ना, उठा. हां, असं भिंतीला पाठ टेका आता. द्या हात, द्या हात, द्या. कसली काळजी करताय एवढी. नाडी परीक्षा करण्याचा बहाणा करून रामदासनं आपलेपणानं विचारलं, काय काय सांगायचं बाबा, जीव नकोसं झालंय. कधी मरण येतं त्याची वाट बघते. वाट बघून काही उपयोग नाही नानी. तुम्ही आणखीन कमीत कमी 20-25 वर्ष जगणार आहात. नाही, असं अविश्वासानं माझ्याकडे बघू नका. खोटं सांगत नाही आहे मी. तुम्हाला कोणतीही शारीरिक पीडा नाही आहे. सगळं ठीक होईल, काळजी करू नका. काय ठीक होतंय, समदे असंच सांगतात. औषधं गोळ्या खाऊन खाऊन कटाळा आला बघ. अंगार दुपार झालं, नवस बोलले, पर गुंजभर फरक नाही. नानी, तुमच्या दुखण्यावर आजपर्यंत एकानंही उपचार केलेला दिसत नाही आहे. म्हणजे काय बाई, ठातूर मातूर सांगू नका बाबा. नाही नाही नानी. नानी, डॉक्टरांसारखी मी कोणाकडनंही फी घेत नाही आणि देवऋषांसारखी बक्षिशीसुद्धा घेत नाही.
डोळा दुखतोय म्हणून कानावर उपचार केल्यासारखा प्रकार झालाय. तुमच्या आजाराचं कोणालाच निदान झालेलं दिसत नाहीये. रामदास नानींच्या मनावर पगडा प्रस्थापित करण्यासाठी म्हणाला, मजी समद पाण्यामध्ये गेलं काय? हा नानी, सगळं पाण्यात गेलंय, पण आता तुम्ही बऱ्या होणार आहात. महिन्याभरात तुम्ही हिंडू फिरू लागणार आहात. दिवाळीनंतर तुम्ही गहाण ठेवलेली जमीन सुटणार आहे आणि पुढच्या लग्नसराईत घर जावई चालून येणार आहे. रामदासच्या भविष्यवाणीनं नाना नंदाच नाही तर नाथासुद्धा थक्क झाला होता. नानीसुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, काय खरं सांगतोय काय? नानी, मी काही कोणी डॉक्टर, ज्योतिषी किंवा देवऋषी नाही. मी फक्त भगवान शंकरांचा, भगवान श्री विष्णूचा सच्चा भक्त आहे. ज्ञानरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञानज्योती. नानी, जे नेत्रचक्षूंसमोर दिसलं ते सांगितलं. रामदास हात जोडून वरती बघत म्हणाला, परिचिती द्या महाराज, मागसान ते देईन. मी मगाच सांगितलंय, मी मागत नाही आणि मी घेतही नाही. नाथा, तू यांना सांगितलं नाहीस का तसं? म्या विसरून गेलो. महाराज, आम्हाला कुणी करणी बिरणी? नंदा म्हणाली, पण तिला मध्येच थांबवत रामदास म्हणाला, करणी फिरणीवर माझा विश्वास नाही. करणी करू शकणारा फक्त तो एकच वरचा. पृथ्वी तलावरचा तो मानव त्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. करणी, भूतबाधा या अंधश्रद्धा आहेत. नाना, तुम्ही प्रचितीबद्दल म्हणालात ना? नंदा, कपभर दूध आहे का? हा आहे की. चहा बनव. चतकोर गरम गरम भाकरी आण. नानी खाणार आहेत. नाही, भाकर नाही खाणार बाबा, लय कडू लागते भाकर. हा, पाण्याचा तांब्या घ्या. नंदा, आधी एक घमेल आणि चमचा आण बरं. चमच्यानं जीभ चांगली खरडून काढायची रोज सकाळी. भाकरी कशी कडू लागते ना तेच पाहू आपण. जीभ खरडल्यानंतर नंदानं भाकरी, चहा आणला. विशेष सांगायचं म्हणजे नानींनी चहाबरोबर भाकरी संपवली. रामदास आनंदून म्हणाला, नानी, सारखं अंथरुणात पडून राहायचं नाही. जेवणानंतर ग्लासभर ताक घेत जा. दुधातून प्यायला मी एक वनस्पती पाठवून देतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही खात्रीनं बऱ्या होणार आहात. तुझ्या तोंडामध्ये साखर पडू बाबा. नंदाबाय, चहा ठेव. नाही नानी. नानी, तुम्ही हिंडू फिरू लागल्याशिवाय मी इथे चहा घेणार नाही. आता गळ घालायची नाही. बऱ्या झालात की तुमच्या हातची भाकरीसुद्धा खाऊन जाईन. लय उपकार होतीन. उपकाराची भाषा नाही काढायची. अगोदर बऱ्या व्हा आणि मग तोंड भरून आशीर्वाद द्या. नाथा, उठ. तात्यासाहेब वाट बघत असतील आपली. नाना नानींना वंदन करून रामदास उठला. त्यांनी नंदाकडे स्मितवदनानं पाहिलं. 2 पावलं पुढे होऊन ती वाकली. त्याला समजायच्या तिने त्याच्या पायांना स्पर्शच केला. किंचित मागे सरकून तो म्हणाला, वेडी आहेस का? थोरा मोठ्यांच्या पायांना स्पर्श करायचा असतो. मी भडंग, तुला काय आशीर्वाद देऊ शकणार मी? तुम्हा कोण आशीर्वाद मागितलाच नाही मी. नंद्या पापण्या उडवून किंचित लाजत म्हणाली. कांतीशेठच्या दुकानाला वळसा घालून पाटलांच्या वाड्याकडे जाताना नाथानं शंका विचारली, महाराज, तुम्ही ज्योतिषी नाही म्हणता, मग नानीना कसं काय? अरे, लक्षात घे, माणसाची काळजी हा निम्मा रोग असतो. नानीच्या मनातला काळजीचा रोग काढून टाकण्यासाठी सांगितलं मी काहीतरी. तुला खरं वाटलं का काय? नानी बरी झाली की नानांना शेत सोडवण्यासाठी दुप्पट अवसान येईल. त्यांना घरजावई शोधून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणजे मला तुम्ही त्या दिवशी, माझ्यावर विश्वास आहे ना? चिंता कशाला करतोस? नाथा अधिक बोलू शकला नाही, पण मनातल्या मनात म्हणाला, महाराज साधे सुधे दिसत नाहीत, लय मोर्र पोचलेलं दिसतात. त्याच्या बावळटासारख्या मख्ख चेहऱ्याकडे बघून रामदास गमतीनं म्हणाला, नाथा, तुझं गाडं रुळाला लागल्याशिवाय मला चैन पडणार नाही. बोलत बोलत दोघं पाटलांच्या वाड्यात शिरले. पान सुपारीचा डबा पुढ्यात घेऊन दोघा गावकऱ्यांबरोबर गप्पा मारत पाटील बैठकीच्या खोलीत बसलेले होते. भला मोठा चिरेबंदी वाडा त्यांच्या वैभवाची साक्ष देत होता. बडी आसामी दिसतीये.
तो वाडा त्यांच्या वैभवाची साक्ष देत होता. त्यांना बघताच पाटील सुपारी कातरणं थांबवून उठत म्हणाले, या 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 महाराज, तुमचीच वाट बघत बसली. नानांकडे जावं लागल्यामुळे यायला थोडा उशीर झाला. रामदास हात जोडून नम्रपणे म्हणाला, बसा बसा बसा, नाथा बैस बैस, संभा हे संभा. काय बाबा? कोपऱ्यात अभ्यास करत बसलेल्या पाटलांच्या मुलानं हातातलं पुस्तक खाली ठेवून विचारलं. 2 कप चहा घेऊन यायला सांग बरं सखुताईला. नाही नाही, चहाची गरज नाही आहे तात्यासाहेब. असं कसं? पहिल्यांदा तुम्ही आमच्या वाड्यात आले. पाहुण्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांचा आदर सत्कार करणं ही या वाड्याची रीतच आहे. तात्यासाहेब, एका गोष्टीचं फार नवल वाटतं. तुमच्यासारखी बडी बडी माणसं या गावात असताना गाव अद्याप मागासलेलं आहे. कसं आहे महाराज, काही गोष्टी सांगण्यासारख्या नसत्यात. झाकली मूठ 1.25 लाखाची असते म्हणतात, आहे का नाही? खरं आहे का नाही? पाटलांनी उत्तर देणं टाळलं. वास्तवता सांगणं त्यांना कदाचित प्रशस्त वाटलेलं नसावं. तेवढ्यात 15-16 वर्षीय सखू चहा घेऊन आली, नटून थटून. डोळ्यात सुरमा रेखला होता, ओठांना लिपस्टिक लावली होती, पायात पैंजण रुणझुणत होते. अंजिरे रंगाची काठपदराची नऊवारी साडी चापून चोपून नेसली होती. रंग गोरा होता, शरीरयष्टी उत्तम होती. तिला गालात हसताना आणि डोळे मुरडताना पाहून रामदासला नंदाची आठवण आली. नंदासारखी शालीनता त्याला सखूत दिसली नाही. त्यांचा चहा पिऊन होईपर्यंत ती तिथे उभी होती. कब्बशा उचलतानाही तिने रामदासकडे बघून स्मित केलं. रामदासला अवघडल्यासारखं झालं. महाराज, ही सखू आहे, तात्यांची थोरली मुलगी, नाथा म्हणाला. सखू, महाराजांना नमस्कार कर. तात्यांनी तिला सांगितलं. तिने नमस्कार केल्यानंतर रामदासनं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं, शाळा किती शिकलात? 7वी. पुढे शिकणार होते पण शाळाच नाही. तोंडाला पदर लावून ती छानपैकी लाजून उत्तरली. बोलणं वाढवायचं नव्हतं म्हणून रामदास गप्प झाला. ती आत गेल्यावर त्याने विचारलं, तात्यासाहेब, मला का बोलवलं? तुमच्याविषयी बरंच ऐकायला भेटलं म्हणून तुमची भेट घ्यावीशी वाटली. तुमची राहण्याची खाण्यापिण्याची विचारपूस करावी म्हणून बोलावलं तुम्हाला. पाटील सुपारी कातरत हसत म्हणाले. पाटील मुत्सद्दी दिसत आहेत. काय दडलं असेल त्यांच्या या हसण्यात? अंदाज बांधत रामदास संथ स्वरात म्हणाला, तात्यासाहेब, मी साधा गरीब माणूस, मोलमजुरी करून पोट भरणारा. माझी काय विचारपूस करायची? तुम्ही कसेही असला तरी आमच्या गावचे पाहुणे आहे तुम्ही. तुमची विचारपूस करणं आमचं कर्तव्य आहे, त्याचाच एक भाग म्हणून. का थांबलात तात्यासाहेब बोलता बोलता? आमच्या वाड्यात 2 खोल्या रिकाम्या आहेत. देवळात उघड्यावर पडण्यापेक्षा एखाद्या खोलीत येऊन राहा असं सांगायचं होतं आम्हाला. रामदास पाटलांच्या चातुर्यावर खुश झाला. त्यांनी आदरापोटी काहीच उत्तर दिलं नाही. जरा वेळानं पाटलांनीच त्याला विचारलं, का तुम्ही गप का झाला? इथं राहायला येणं वावगं वाटतंय का? हो तात्यासाहेब. तात्यासाहेब, मी जर इथे येऊन राहिलो तर मला लोकांच्या उपयोगी पडता येणार नाही. कुणा एकाच्या सेवा चाकरीसाठी मी इथे आलेलो नाही. म्हणून सध्या तरी देऊळ हेच माझं घर आहे. ज्याला दार नसतं त्याला घर नाही म्हणत. गैरसमजूत करून घेतलाय तुम्ही. तुम्ही फक्त माझ्या एकट्याची सेवा चाकरी करावी असा माझा हेतू नाहीच आहे महाराज. तात्यासाहेब, मला क्षमा करा. अडल्या नडल्या वेळी निरोप पाठवा. मी तात्काळ आपल्या सेवेला हजर होईन. काळेश्वराला तन्मन अर्पण केलंय. नाही मज कोणी आपुले दुसरे, कुणाचा मी खरे काही नाही. म्हणून मला वाड्यात राहायला यायचा आग्रह करू नका. तात्यासाहेब, या परीस महाराजांकरता एक करा ना. नाथानं मध्येच संधीचा फायदा घेतला. काय करू सांग की, यार शक्य असं तर लगे करून टाकू. देवळामधली मंडळाची खोली द्या महाराजांना राहायला.
सकाळ संध्याकाळ काळेश्वराची पूजा अर्चा दिवाबत्ती न इसरता होईन महाराजांकडनं. पाटलांना नाही म्हणता आलंच नाही. श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसला, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल, तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला प्लीज क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं जे चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा ह्या कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्रोते हो, पुन्हा भेटूयात उद्या पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीच्या 5व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.